हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहे तुम्ही सगळे? मी पण छान आहे. आणि आजचा स्पेशली ब्लॉग बनवण्याचा एक रिझन आहे. आमच्याकडे हनुमान जयंतीच्या दिवशी कार्यक्रम नाही झाला आमच्या मंदिरामध्ये, तर यावेळेस दुसऱ्या दिवशी केलं. थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. सो काल आमचा पूर्ण कार्यक्रम आटोपला हनुमान जयंतीचा. आणि आज तर स्वयंपाकाची तर मजाच मजा आहे की आज स्वयंपाकच करावं नाही लागत. हे बघा, तुम्हाला दाखवते मी कालच्या कार्यक्रमाचं. आज सगळे भांडे वगैरे घासून झाले. हे बघा, शिकेली. तर काल कार्यक्रम झाल्यामुळे आज स्वयंपाकाला पण सुट्टी आहे. सो आज स्वयंपाक पण कालचा जो उरलेला थोडा आम्ही आणलेला आहे प्रसाद, आणि सर्वांनीच नेलेला आहे प्रसाद. तो मी पण आणलेला आहे, कारण की एकदम घराजवळ म्हटलं तर ते कसं सगळं मिळून मिसळून करतात आणि सगळे छान मस्त खूप छान वाटते, खूप बरं वाटते. तसं तर दरवर्षी तर आमच्याकडे दरवर्षी जसं हनुमान जयंतीच्याच दिवशी होते, पण यावेळेस थोडं लेट झालं. हो रे बेटा. हे बघा, स्पेशली आमच्याकडे हनुमान जयंतीच्या वेळेस पानगा बनतो. तुम्हाला कोणाकोणाला आवडते हा पानगा? आमच्या इकडे जास्तीत जास्त म्हणजे पानगा करते म्हणजे करतेच. काही असो किंवा नसो, एखादा आयटम जरी कमी केला तरी पानगा आवश्यकच आहे आणि करतातच. आम्हाला खूप आवडते. मग नंतर तर थोडंसं उरला की मस्त मी त्याला छोटे छोटे तुकडे करून त्याला थोडंसं फ्राय केल्यासारखं करते. तर खूप छान लागते, खूप मस्त लागते. आणि वरण, गरम गरम वरण, आणि इतकं मस्त लागते. तुम्ही एकदा करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. तसं तर सर्वांकडेच केल्या जाते हनुमानोत्सव, जसं जन्मोत्सव त्यांचावाला. तर सगळे आपापल्या परीने बनवतात, आपापल्या परीने करतात. जशी ज्यांची ऐपत असते, जशी त्यांची वर्गणी बनते त्यानुसारच आपण करतो. सो आमच्याकडे पण तसंच आहे. वर्गणी काढूनच आम्ही सगळेजण मिळून छान मस्त स्वतः स्वयंपाक करून वडिया बनवतो आम्ही. सो खूप बरं वाटते. वर्षातून एकदा येते. मंदिरातले आमचे सगळे कामं आटोपले आता घरचे कामं आहे थोडेफार, तर ते आता आवरून घेते. मला जायचं आहे ऑफिस आता. तो थोडाफार स्वयंपाक उरला होता, तर आम्ही सर्वांनी थोडं आणलेलं आहे. तरी पण जसं मुलांसाठी थोडा ताजा बनवावं लागते, डुग्गूसाठी वगैरे, आणि थोडा टाकावं लागते. डुग्गू ठेवून दे ना बेटा ते. ए डुग्गू, डुग्गू. ब्लॉग बनवण्यासाठी खूप मोठं काही रिझन तर नसते माझ्याकडे, पण छोटे मोठे फॅमिली ब्लॉग बनवते, आवडते मला. तुमच्यापर्यंत पोहोचवते की माझ्या पण लाईफमध्ये काय काय होत आहे. तर सो गाईज, थोडेफार मला जास्तीत जास्त कधी असं विचार येते काय बोलावं काय नाही, काही सुचतच नाही. आणि कधी काही शब्द नसले तर मग असं थोडं चूप राहावं लागते. सो काही समजून नको घ्या तसं काही, आणि काही कमेंट वगैरे नको करा. सो मी खूप आवडीने ब्लॉग टाकते. फार करून तर ब्लॉग नाही टाकत, परंतु टाकते मी. जितकं छोटंसं रिझन भेटलं की मी ब्लॉग माझं टाकते. तर आणि कोणाकोणाकडे जन्मोत्सव झालेला आहे, हनुमान जन्मोत्सव, तर सांगा कमेंटमध्ये कोणत्या प्रकारे साजरा केला, कसं केलं. प्रत्येकांची वेगळी रीत राहते, आपल्यानुसार करतात सगळे. खूप छान वाटते. वर्षातून एकदा येते, खूप उत्साहाने आपण साजरा करतो. जाऊ नको तिकडे, पडशील. रात्री पडला त्याच्यासारखा. हो गाडी ना गेली, सामान नेलं गाडीने.
चला ये इकडे. तर गाडी तिथे कुठे बसते तू या गाडीवर? तुला नेते का ते सामान नेलं त्या गाडीमध्ये? डुगूला पण घेऊन जा, आमच्या डुगूला सामानासोबत. नेमू नको डुगूला. माझ्या सोन्याला मी चालू त्या गाडी सोबत. अरे वा पोरग. हो ना. सामानासोबत जातो म्हणते डुगू. जाते का तू सामानासोबत? हा स्वयंपाकाचं सामान आहे ते, त्याच्यासोबत जात असते का? खूप रडून राहिला डुगू. स्वयंपाकाच्या सामानामध्ये गाडी टाकली आहे, सॉरी गाडीमध्ये स्वयंपाकाचं सामान टाकलं तर तो म्हणते की मी जातो त्या गाडीसोबत. आता ते सामान नेलेलं आहे आणि तो खूपच रडून राहिला आहे. मी जातो. गाडीवर बसायचा खूप शौक आहे त्याला, खूप फिरायला आवडते त्याला खूप. तसंही लहान मुलांना अक्सर आवडतेच फिरायला, सगळेच लहान मुलांना आवडते. आता खूपच जास्त करते, त्रास खूप देते. खूप घरी राहिला की जास्त त्रास देते. मागे खूप छान राहते. आणा त्याला खेळून खालून. आजकालचे मुलं खूप जिद्द करतात, खूपच रडतात, खूप त्रास देतात. आता काय झालं? काय झालं? आता नेलं तुला खाली? ती शायनी मोटर रडते ग. डुगू कशी पडली काल? काल डुगू कशी पडली? हा पायरीवरून पडली बाई माझी डुगू. लागलं थोडं थोडं माझ्या डुगूला.